त्यांच्या लग्नामध्ये घेतलेली बाबांनी. तर मग बाबाची आठवण म्हणून मी घातली. महत्वाची विधी आहे, कारण लग्नाच्या आदल्या दिवशी केल्याशिवाय पुढे कार्य होत नाही चालू. नाव घेऊ मानसी. नाचायचं आहे मग चला नाचायला.
तरी किती आहेत आज? अजून एक बाकी आहे. अजून एक बाकी आहे, मांडवाचा लुक. आमची युक्ता बिचारी साधी कुठे गेली ती? तिचा उद्या नंतर तिचा उद्या लुक आहे, नंतरचा पण आहे तिचा. नंतर हल्दीचा पण उद्या पण आहे. उद्या येतील ना ती हालत घेऊन. उद्या येणार आहेत ते हालत घेऊन. म्हणजे तिचा पण लुक बघायला भेटेल आपल्याला. तिला बोला आपलेच आग्रे कोल्यांच्याच लुक मध्ये राहा ना. मी तिला बोलते, थांब बोलते. मानसी मस्त दिसतेस. साडी बद्दल काय सांगशील? आजीची साडी आहे. आजीची साडी आहे म्हणजे आजीच्या नंतर कोणी घातली? डायरेक्ट थेट मी नातीनी. असं आहे काय? म्हणजे बाबांनी घेतलेली ही आईच्या लग्नात, म्हणजे त्यांच्या लग्नामध्ये घेतलेली बाबांनी. हा, तर मग बाबाची आठवण म्हणून मी घातली. असं आहे काय? ओके, बघा मस्त दिसते. आजीची साडी आहे, बाबांनी घेतलेली तिला. ठीक आहे, चल थँक्यू. करा, कंटिन्यू करा तुम्ही. हे जिज्ञेश आलाय. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजहायेषां इत्यवर्षामो मंगल महेंद्रस्य प्राप्ते देव समागमे ऋषभे सूर्यमानादिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्तिशाय मंगलम. अजून 2 वेळा जाते. आता पुटुकन करतो सांगणार. सुरुवात केली. दीर्घानागाद्य विष्णुवदानी च पुण्याहां दीर्घायुरस्तु. दीर्घानागाद्यो विष्णुपदानी च पुण्याहां दीर्घमायुरस्तु. स्वस्ति मंत्रार्थ सफला सन्तु कर्मांग देवता सुप्रसन्ना वरदा भवतु. शान्तिरस्तु पुष्टिरस्तु तुष्टिरस्तु आरोग्यमस्तु. क्षेम कल्याणम शुभम भवतु. जीव शंभो प्रसादता. मस्त मिळाला. पीठ पडलाय फिरलाय तो पीठ येऊ दे बाहेर. आले काटलं पडते ते काय कमी होता ना. चलो आता तुम्ही दोघांनी ताटू उचला ती. पुढे जाऊ. पुढे घ्या. ए ताट उंबर जांभूळ मुहूर्तमेळ देवताया स्थापन पूजनंच कर्म करिष्ये. हातामध्ये तांदूळ घ्या. आदित्य चंद्रमा भौम भूत जीव सितार्ग जाग्रहस्ताम विशंकल्लू राहु केतु देवतानु गंधर्वा यक्ष राक्षस कन्यका ऋषियो मनो भावो देव मातरे वच देव पत्न्या ध्रुवानागा. दादा इथं समोर सकलोपचारवाहित देवताया प्रार्थना पूर्वक पूजना गंधाढ्यो सुमनोरम विलेपनम सुरश्रेष्ठ चंदनम प्रतिकुर्यताम. आवाहित देवताय सकलोपचारार्थे गंधाक्षर पुष्पाणि च पुष्पम प्रतिकुर्यताम. श्रीशाम जे असते 5 जणी हळद लावायला या. आता इथं समोर वहिनी इथं 5 जणी पाठवा. 4 जणी पाठवा. आता सुमनस्य मानो देवी देवाय सबु दीर्घमायुः अग्नि वसुचिद भवा आदित्याय तेजो भवा ब्रह्मा वेणुकरे कंकणं सर्वांगे हरिचंदनं सुललितं कंठे. घ्या लोक नाव घ्या.
सोन्याच्या ताटात चांदीचा दिवा, सोन्याच्या ताटात चांदीचा दिवा. रोहित रावांचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा? नाव घेऊ मानसी. नाव घेऊ मानसी. मावल्यांनी सांडलं होतं स्वराज्यासाठी रक्त, मावल्यांनी सांडलं होतं स्वराज्यासाठी रक्त. मानसीचं नाव घेतो, हो मी शिवभक्त. जय शिवराय. गळ्यात मंगळसूत्र सौभाग्याची खूण, गळ्यात मंगळसूत्र सौभाग्याची खूण. राजदीपरावांचं नाव घेते, घरात घराण्याची सून. अजून आधार कार्ड वरचं नाव नाही बदललंय. ते लक्षात ठेवा. मोठा करा तिचा आहे, युक्ताचा आहे. बारका करा लक्षात ठेवा. आपल्या समोर आता ब्राह्मण आहेत, तर त्यांना पण विचारूया आपण जो आता मुळताडीचा विधी केला त्याबद्दल आपल्याला त्याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा. आता आपण या ठिकाणी हळदी मुहूर्त केला. हळदी मुहूर्त म्हणजे मांडव स्थापना इथे केली. मांडव स्थापनेमध्ये पहिल्यांदा गणपती पूजन केलं जातं. त्याला वरुण देवता जो आपण कलश डोक्यावर घेतो त्या देवतेची पूजन केलं जातं. त्याच्यानंतर इथे उडदा मुहूर्त, तांदूळ आणि उडीद हे मुख्य पूजनीय आहेत, त्यांचं उडदा मुहूर्त केला जातो. त्याच्यानंतर मांडवात जाऊन आंबा, उंबर आणि जांभूळ या देवतेची फांदी स्वरूप स्थापना केली जाते आणि तिथे मुलीला 5 स्त्रियांकडनं हळद लावली जाते. ह्याला मांडव स्थापना, काही ठिकाणी मुहूर्तमेढ असं म्हटलं जातं. ही महत्वाची विधी आहे ना. आणि महत्वाची विधी आहे, कारण लग्नाच्या आदल्या दिवशी केल्याशिवाय पुढे कार्य होत नाही चालू. सकाळ आपण ग्रहमकासारखं म्हणजे कुलदेवतेचे आपण पाठी स्वरूप करतो, त्याच्यानंतर ही मांडव स्थापना केली जाते. ओके, धन्यवाद. थँक्यू. आई द्रोणागिरी ब्रास बँड मध्ये दुर्वेश आहे, ते सर्व त्यांचा मित्र परिवार आलेला आहे ब्रास बँडचा. आई द्रोणागिरी ब्रास बँड आणि थोड्याच वेळात नंतर मी करंजेकर म्युझिकल बीट्स म्हणजे बँजो सुद्धा आहे, कारण का दुर्वेश बँजो पण वाजवतोय. आता सर्वात सुरुवात करतात पहिले ब्रास बँडची, तर ब्रास बँड तुम्हाला ऐकवतो. आपल्या आई द्रोणागिरी ब्रास बँड, नंतर बँजो सुद्धा ऐकवीन.
हल्दी लुक बघा दोघींचा फुल खर्च. मी यांना सगळी तर शोधते आणि हे तर फोटोशूट करत बसले तू वरती. ओके काय चाललंय मनामध्ये? भीती तुला मगासपासून भीतीच वाटते, आता झाला. नाचायचं आहे मग चला नाचायला. हे बघा सर्व मित्र परिवार सर्वांना आता वाढून वगैरे झाला आणि ते स्वतः बसलेत. बरोबर बोललो ना? स्वतः बसलेत स्वतः. भाजी खातोस तू? अरे बाबा असू दे उपास पकडले पाहिजे, लक्षात ठेवा, चांगल्या भेटतील. सर्व बसलेत आता, सर्व गेलेले आहे तिकडनं, गर्दी कमी झालेली आहे आणि बस सर्व सेवक आपले आता स्वतः बसलेले आहे तिथं जेवायला. कोणचे मित्र? श्रेयसचा मित्र परिवार भरपूर आलाय. घरात घुसून आमंत्रण दिलं सगळ्यांना वाटतं. श्रेयस खास मित्र नाव काय? ओमकार सेवा. करण तो बल्बाची जरी वायर जशी ढील झाली ती जराशी नीट कर. त्याची नेहमी मस्ती करत असते करण. इकडे बघा साईराम 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 साईराम. सर्व जेवलेत? नाही सर्व मदत वगैरे पण केले सर्वांनी. विषय काढू नका हो, असं मत आहे. विषय काढू नका. उद्या शंकराचा पर्वती आपल्या आईचा, बरोबर ना? ए मी आता जस्ट तिकडे बोलून आलोय का उपास म्हणजे पदार्थांचा उपास आहे. बोलू उपास पकडा, चांगली गोष्ट आहे, भेटतात नवीन म्हणजे भेटतात चांगल्या. पण दादानी 3-3 दिवस रविवार सोमवार मंगळवार मग काय विषय काय हो? त्याला चिडवा नंतर तुमच्या नाकासमोरशी फिरवल ना तेव्हा समजेल तुम्हाला. चला साईराम. पप्पा बसलेत आणि सर्व मामा लोक बसलेत जेवण. सर अरेंजमेंट झालेले आहे. नवरी पण जेवायला बसलेत आणि माणसे नवरी पण आहे इकडं. भूक लागले. किती वाजलेत सांग? 12 वाजायला आले. तुम्हाला दोघींना नको घेऊ ना? नाही घेत तुम्हाला दोघींना नाही घेणार. मी नाचलो पण नाही. आया आया हे तुझे फ्रेंड्स आले तर तिकडं ते बघ. व्यवस्थित गेलं ना?
मावशी मगाशी मी विचारलेलं बघ देवांचा करायचा आहे ते आता करणार आहे त्याला काय बोलतात आता देव बसवशीव देव बसवतील ठीक आहे देव मांडतात ते हांड्यात काय काय सर्व टाकते का मावशी देव मांडणे म्हणजे नक्की म्हणजे देवाला आपण बोलवतो असं बोलू शकता का काय म्हणजे नक्की काय मावशी नक्की काय देवाला कार्यासाठी बोलवतात आमंत्रण करतात आपण बोलवतो सगळं व्यवस्थित होण्यासाठी ओके सर्व व्यवस्थित होण्यासाठी आपण सर्व कार्य करत असतो आणि हे करणं म्हणजे महत्वाचं आहे महत्वाचं कार्य आहे म्हणजे आपण दरवेळी रात्रीच करत असं आहे ना तर माझ्या वेळीच आहे मला नक्की आठवत नाही केला ना रात्रीच करतोय ना आता एक एक करून सर्व ते हांड्यात भरशीव काय ते वाचून सांग हे बघ काय खारू बदाम खजूर आणि हलकून खोबरा आणि बुरुंगली सर्व आहे ते मडक्यात आपण टाकू टाक सगळे टाकलेले आहे हे बघा सर्व माझी वाट बघून दमलेत पण मी सर्व मुलांची सोय करण्यात बिझी होतो सो मला ते मडकी जे भरली होती सर्वांनी ते साहित्याने ती एकावर एक ठेवलीत बघा असे देव मांडतायत आणि देव असे मस्त दिवे वगैरे पेटवलेत बघा मस्त वाटते सर्व आणि आता कार्य उद्या तुम्हाला सर्व दाखवा पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल बघा मस्त याला मी देव मांडले तसे बोलतो आहे